ह्या वेड्याच्या मनात काहीतरी रहस्य लपलंय. ह्या वेड्याला थोडीशी माहिती आहे. शी 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 शी. या गावच्या लोकांना सांगून सांगून थकलो तरी ते जीव घातक गुटखा तंबाखू दारू सोडतच नाही. आणि आजकालच्या लहान लहान मुलं सिगरेट ओढतात. विचारलं तर म्हणतात मी तेरे नाम. अरे सगळे तेरे नाम तर मेरे नाम कोण? शी. अरे मोहन, आलास? तू कुठे गेला होता? मी फिरायला गेलो होतो. तुझ्यासाठी चहा कॉफी आणू? नको नको, मी बाहेरून दूध घेऊन आलोय. मलाही मार्के. नाही, तुला चहा प्यावाच लागेल. अरे मी तुला माझ्या भाऊप्रमाणे मानते. नाही, हे ऐकण्याच्या अगोदर माझे कान काय नाही फुटले. अरे का म्हणून? मी माझ्या जीवनात एका मुलीवर प्रेम केलं होतं. काय? पण मी तुला भाऊ म्हणण्यात आणि ह्यात काय का फरक पडला? ती एकच मुलगी होती. तिच्यावर मी दिलो जान से प्रेम केलं होतं. मग काय झालं? मी तिला विचारलं मी तुझ्यावर प्रेम करतो, आय लव्ह यू. पण त्या मुलीनं काय म्हटलं माहिती आहे तुला? का म्हटलं? तर त्या मुलीनं मला म्हटले मी तुझ्यावर प्रेम करते पण माझ्या भावासारखं. यू आर माय बेस्ट ब्रदर. तेव्हापासून मी कानाला वळ घातला की याच्या पुढे मला कोणीही भाऊ म्हटला की डायरेक्ट संन्यास घ्यायचा. हा संसार सोडून जंगलात जाऊन मारुती रायाची तपश्चर्या करायची. होय, आता मी चालत चालला. शिल्पा, तू मला पप्पा म्हण, आई म्हण, आई म्हण, पण भाऊ मात्र म्हणू नको. भाऊ म्हटल्याने मला सहन होत नाही. भाऊ म्हटलं की मला त्या मुलीची आठवण येते. बरं बाबा, मी तुला भाऊ म्हणणार नाही. मी तुला माझा एक चांगला मित्र म्हणेन. मग तर झालं. होय शिल्पा, आता माझं हृदय बाकात झालं. होय झालं. शिल्पा, अगं आपल्याला गोदावरीचा प्रोजेक्ट मिळाला आहे. काय खरं? हो, आपल्याला लाखो रुपयांचा फायदा होणार आहे. हा जर आपले विकास आता जिवंत असले असते तर त्याला किती आनंद झाला. मामा कुठे आहे? मामा माडीवर विश्रांती घेत आहे. मामाला मी नंतर सांगेन. पण शिल्पा, तू माझ्या जीवनात आली तर मला एवढं मोठं प्रोजेक्ट मिळालं. नाही सिद्धार्थ, नाही. हे project त्या बसवले मी विश्वास आणि प्रेमामुळे बसव बसता शिल्पा, आज तुला काय हवं तेच मामा. माझ्यासाठी गरीब अनाथ मुलांना सहारा दिला. हेच माझं स्वप्न. असं नाही सांगा, माग ना काहीतरी. बरं. मला एक वचन दे. वचन? हो. वचन कशाला? अरे दे म्हणते ना. बर, दिलं. माग काय हवं? काय? तुझ्या जीवनाच्या शेवटपर्यंत तू माझ्यावर प्रेम करणार म्हणून मला वचन दे. अरे काय मागितलं तुला की मी असे मध्ये सोडायला आणलं नाही. बर, मी तुला वचन देतो. तुझ्यावरील प्रेम मी माझ्या शेवटच्या स्वतःपर्यंत देखील कमी होणार नाही. आणि आपण पुढच्या शुक्रवारी लग्न करूया. मग तर झालं. आता तरी चेहऱ्यावर हास्य आण. अरे विसरलंच तो. एवढं मोठं प्रोजेक्ट मिळाला ही बातमी माझ्या मित्रांना द्यायला विसरलं. अरे नाका वाजाडून दे क्या शिल्पा, ही प्रोजेक्ट मिळायची बातमी माझ्या मित्रांना घेऊन येतो. आता जातो आणि लवकर येतो. पण लवकर या, उशीर लावू नको. आता लवकर येतो. बर. शिल्पा, आज तू आजीला सुंदर दिसते शिल्पा. दुसऱ्याच्या घरी असं बोलताना तुला लाज नाही वाटत? अगं माझा जन्म झाला तेव्हा मी लाज
अरे पण तू मला असा त्रास का देतो? नेमकी कळलं तुला पाहिल्यावर माझा माथावर ताबा होय दिसतोय त्याने पायार केला कॅमेरा दडा कॅमेरा पळत होता बोलताना तुला कापून वरती टाकायचं लाव. नाही का? परस्ती अगं तुझ्यासारख्या कितीतरी मुलींचा तोळामोळा केला निर्लज्ज हलकट चालता हो तू. मी सांगते चालता हो. अगं हा प्रताप त्या मुलीची फार डोलतो तो त्याच्या तोळामोळा केल्यानंतर मी म्हणते चालता हो तू. मुकाट्याने चालता हो. नाही जाणार नाही जाणार शिल्पा शिल्पा तू जवळ ये अगं ये अगं ये अगं ये अरे जवळ ये अरे शिल्पा कावलली मला पैसे मिळणार आहे 10 लाख रुपये पैसे मिळाल्यानंतर मी एका तोळ्यामुळे करतो आता नाही 10 लाख रुपये घेऊन मी या गावातून प्लॅन करतो आणि कुठेतरी दूर जाऊन नव्याने धंदा सुरू करणार कुठे आहे तो प्रताप कुठे आहे तो कुठे शिल्पा प्रतापचा तर कुठे खून केला आहे काय? खून? मामा, मामा लवकर बाहेर ये मामा. मामा, प्रतापचा कोणीतरी खून केलाय. काय प्रतापचा खून मामा प्रताप इथं काय झालं मामा प्रताप माझ्यावर बळजबरी करायला आला होता. मी स्वतःला वाचवण्याकरता मोहनच्या खोलीत गेले आणि परत इथे येऊन बघितलं तर प्रतापचा खून झाला होता. काय झालाय कसला गोंधळ प्रतापचा खून झालाय अरे देवा आणखी एक खून प्रतापचा खून विकासच्या आत्महत्या केला मामा काय बोलता तुम्ही या दिवशी तुमच्या डोळ्यानंतर त्या विष्णुवर बाबांनी दादाच्या हातमाला बाटलीत भरून नेलं होतं असं तुम्हीच म्हटलं होतं ना मग आता दुसरं खून कुठून आलं काय वेळाने सांगितलं होतं आणि काय झालं होतं विकासचं भूत विकासचा भूत तुझा बाबाचा भूत कॅमेरा पळत या